नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बादगुडे. तर ही तुम्ही बघू शकता आपली काल कलंगड्याची लागण आपण चालू केलेली आहे आणि ही लागण काल एक निम्मी झालेली आहे आणि राहिलेली आज पूर्ण लागण होईल. कमीत कमी 9 ते 10 हजार रोपांचा टप्पा आहे पहिला आपला. शेतकरी मित्रांनो, आता हे वातावरण तर आभाळाचं आहे. पहाटे जरा थोडं गारवा सुटतोय, दिवसभर आभाळ आहे आणि हे आता तुम्ही बघू शकता वारेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. ह्या वातावरणात आपल्याला सांभाळायचं आहे फक्त नागाळीसाठी. आता काल लागण झाली आहे, आज तर काय आपल्याला हात घेता येणार नाही. उद्याच्याला आपली पहिली ड्रिचिंग असेल मित्रांनो आणि त्यानंतर उद्याच्याला आपण नागाळीच्यावर काम करणार आहोत, नागाळी थ्रिप्ससाठी काम करणार आहोत. कलंगड्याचं आता जर आपण लागण 2-3 म्हणजे आज 3 फेब्रुवारी लागण आज म्हणजे बऱ्यापैकी होती आपली सगळीच. आणि हे जी छाटणीचा टायमिंग होईल की एप्रिलची 5 तारीख ते 10 तारीख, 5 ते 10 तारखेच्या दरम्यान मार्केट राहायची शक्यता आहे मित्रांनो. कारण की सतत येणारा आभाळ आणि आंब्याला जेवढा जास्त प्रमाणात मोहर लागलेला आहे त्याच प्रमाणात गळायला चालू झालेला आहे. कारण की हे वातावरण आंब्याला म्हणजे बरोबर नाही, खराब वातावरण आहे. निम्याला निमा तौर गळायला लागलेला आहे आणि आंब्याचं प्रमाण पुढे कमी होणार आहे. त्या अर्थी कलिंगड्याचं मार्केटमध्ये म्हणजे रेट वाढणार राहतं. आणि दुसरा विषय असा होईल की जेवढ्या प्रमाणात पाऊस पडला त्याच प्रमाणात गारवा बी झाला आणि त्याच प्रमाणात ऊन देखील पडेल. आणि अति ऊन आपल्या भागात म्हटलं तर एप्रिल मार्चच्या 20 तारखेनंतर एप्रिल आणि मे पूर्ण उन्हाचं प्रमाण जास्त असतं. त्या वातावरणात कलंगड्याला मागणी जास्त राहील. ह्या उद्देशानं आपण लागण केलेली आहे. हा आपला पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा पण आपण लवकरच बघणार आहोत. काय होतं नियोजन पुढचं बघून आणि बघू त्याची बी तारीख मी सांगणार आहे. पण हा तर आता पहिला टप्पा आपला सक्सेस करायचा आपण मार्गी लागलेला आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. हे राहिलेले आज लागण करून घेत आहोत आणि उद्यापासून आपण ड्रिचिंग करणार आहोत. आणि ह्या पूर्ण प्लॉटचं शेड्यूल मी वेळोवेळी देणार आहे. माझ्याबरोबर म्हणजे जेवढे प्लॉट लागणे आहेत, भरपूर शेतकऱ्याचं बी आपले म्हणजे प्लॉट आहेत, त्यांना पण मदत होऊन जाईल. ह्या प्लॉटचं पूर्णपणे मार्गदर्शन वेळोवेळी करत जाणार आहे. तर धन्यवाद.